हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही अष्टावक्र निवंदी पंडिताले मध्ये जेवचे एक वाग्वाद पळवे तो अष्टावक्राया सांगता काही जनकराया हंग आम्ही जनकराय म्हणली कुडले सीतेला अनु जनक म्हणलेकचेने व त्या जनकरायाल वंशांतोलीक जनकराय तशी तो सांगता की तगेल नपळे एक कडेन इंद्रसेन म्हण दिला एक कडेन उग्रसेन म्हण दिला. जनक सीतेला अन्नाल नाव शिरध्वज जनक मांडवी श्रुतकीर्तीला अन्नाल नाव कुशध्वज जनक तशी हांनी विंगडच म्हण आम्ही लेखपका जाता जनक वंशाचे पुरे रायाक जनकराय म्हण म्हणचे. तशी तो सांगतरस जनकराया अंत वंदी कोण म्हण म्हाका दाखय म्हण म्हणटना अष्टावक्रू तो वंदीक दाखयत काय जनकराय कळवे कडेर अष्टावक्र ताका म्हणत काय तू भयंकर वाद करत काही बारी श्रेष्ठ काही पुरेजन सांगता तू तशी लेखूनच चापर जाल्यार तू आता मेगेल वाद बैस तुगेल उतर राबून वत की ना म्हण पळय कळवे तू निरर्गळ उलयत काही न्हंयची प्रवाह म्हळ्यार न्हंयची उदक कशी होळून वता तशी निरर्गळ उलयत काही पळय तू मेगेल वाद बसला री त्या उद्दा आटून चमकला बरी तुगेल उतर राबून वत पळय कळवे अन्यक कसं म्हळ्यार तू आता मेगेल वाद राबचे एक विषय ते मान बाकेस सुरय राब कडे बंदी कोपोईल काही म्हणाल काही व्याघ्रमशयानम प्रतिमा प्रबोधय अशी विषम स्रक्किणी लेलिहानम पळय निदलवाग कोणे जागेनाची कळवे आणि आशी विषम स्रक्किणी लेलिहानम ते जीव भायर घालत पळय सरोपू ताकाय कोणे जागयनाची म्हळ्यार ताकाय कोणे बादिनाची चप्त म्हणून गोतस कोणेय पदाहतस्येह शिरोभिहत्य कोणेय मात्यार पाय दवरल्या पुरो फोड काणू ताका चाबोवन सोडता मागीर तूं वंतवे ना न्हय तशीची भारी दुरहंकार तुका इतलो सान प्रयेचो दुर्बल तू पळितना कळता एक तुगेल आतां तूं आतां कसं करतरस गोसवाय एकलो बरी दुर्बल कांय बल नातिलो शक्ती नातिलो आ भारी बलिश्ट म्हणून दाखोवन युद्ध चमकल्या बरी जाल्लें बई बे आतां पर्वताक कोणी मारू वताच बाय तशी तू आता करतरस तुगेले हाता पेट्टू जत तशी बाई पर्वता कसले घाय जायना गोतच ना तशी तू आता मी गेल्या वादा येतरस तूचे सोलवची बाय म्हाका कसले जायना म्हण म्हणलेले दर्पारी गरबारी तो उलयता अष्टावक्र कुडले रायाला सांगता की सर्वे राज्ञो मैथिलस्य मैनाकस्येव पर्वताः निकृष्टभूता राजानो वत्सा अनडुहो यता मैनाका पर्वत गोतच नवरा या तुका त्या पर्वता एदरा बरलेल पर्वत निकृष्ट जावन दिसचे बाई बे तशीची वत्सा अनडुहो येता म्हणा वत्स म्हळ्यार अनडुहा म्हणजे कंचक म्हळ्यार व्हड बसवाक तज्जेद्राक गायची वस्त्र पुरे निकृष्ट जावन दिसता नवे तशीची आनी तू जनकराया मैथिलस्य सर्वे राज्ञो म्हूण निकृष्ट भूता तू जनकरायाला द्राकांग सुची राई पुरे निकृष्ट दिसता पळय तशी हांव म्हूण सांग ताका यथा महेंद्र प्रवरः सुराणां नदीषु गंगा प्रवरायतैव त्रता नृपाणां प्रवरस्त्वमेको वंदीं समभ्यानय मत्सकाशम पण देवतेलंतू सुराणां महेंद्र प्रवरः सर्व देवतेलंतू इंद्रोची श्रेष्ठ तशी नदीषु गंगा प्रवरायथेव नैंतू गंगाची श्रेष्ठ न्हय म्हणटाची तशीची नृपाणां रायालांतू प्रवरः त्वम एको तूची श्रेष्ठ राय म्हणून प्रसिद्ध जाला तशीची वंदी मेघलाद्रा काय रब्बना
जल्लरी तक मिगेले एद्रा योमण समभ्य आनय मत्सकाशम मिगेलेद्र वादा योमण अशिप्रे उल्लत नागताणे मिगेलेद्र वादा योमण म्हळ्यारी अष्टबक्र कसं दिसता म्हण म्हणा ओ उलन उलन म्हाका धांवडा कितकी वाद करनाशे वाद आईला मान मे हांव कितले वाक्चतुर म्हणून कळचे म्हणून तागेले अष्टाबक्राला मन मंदिले विषयांतू कोपार उल्लयत नव्हे सगळे सभा मंदिर एक पण भीत काही इतली बुद्धंत स्वयो म्हण सांगून कडेरी बंदीक वाक तागेल वोटो वाक समर करू का म्हणटा काही त्यांनी म्हणटाना ताणी उका जेल ना मंदीन तो सांगता काही कळवे कोण सांगता अष्टावक्र सांगता काही उक्ते वाक्ये चोतरम्मे भ्रबिविही तू मागेला प्रश्न निमगे अव तुका उत्तर सांगता जैत नमे म्हणून त्यातनं मंदी सांगता काय एक एवाग्निः बहुधा समिध्यते एकः सूर्यः सर्वमिदं विभाति एको वीरो देवराजो अरिहंता यमः पितॄणाम ईश्वरश्चैक एव पळे एक एवाग्नि बहुधा समिध्यते अग्नि मात्र बहुरूपारी प्रज्वल्यता सूर्य एकळोची सगळे विश्वा प्रकाश करता देवेंद्र एकळोची शत्रु संहारक म्हूण येत अन्य कसं म्हळ्यार पितृदेवतेंक श्रेष्ठ म्हळ्या यम म्हूण म्हळ्यार आता वंदी पंडितानं हांगा वाद सुरू केला अष्टावक्रान नाही कळवे वा एक दोनी तिनी अशी पुराय प्रपंचाचे वस्तू तदनुरूप जावन सांगचे म्हण हे एक नमने चातुर्य म्हणटाचे ते आता एक सांगले अन्यकलान दोन सांगा अन्यकलान तीन सांगा अन्यकलान चार सांगा तशी त्या तितली वगी मनांत येवका नवे तश जावन कोणेय ते बादारा बनाची हागेल मनांतू हांव एकलोची अशी नंबर जोडसून सांगच्यांतू बुद्धंतू म्हणून कोणाले वंदील मनांतू तशी ताणें त्या रितीरी वादसरणी सुरू केला कळवे कडेरी ಕೂಡ್ಲೆ ಅಷ್ಟಾವಕ್ರು ಸಂಖ್ಯೆ ಭಾವೀಂದ್ರಾಗ್ರಿ ಚರತೋ ವೈ ಸಕಾಯೌ ದ್ವೌ ದೇವರ್ಷಿ ನಾರದ ಪರ್ವತೌ ಚ ದ್ವಾವ್ ಅಶ್ವಿನೌ ದ್ವೇ ರಥಸ್ಯಾಪಿ ಚಕ್ರೆ ಭಾರ್ಯಾಪತಿ ದ್ವೌ ವಿಹಿತ ವಿಧಾತ್ರ ಮಾಡರೆ ಇಂದ್ರನಿ ಅಗ್ನಿ ಚರತೋ ವೈ ಸಕಾಯೌ दोग जन फ्रेंड्स अशी भोंवताची ओटवसूच तांणी नारद पर्वत तांणी ओटवसूची देवर्षी कळवे आणि अश्विनी देवते त्यांनी तशी ओटवसूचे दोन्ही देवते गाडीक दोन्ही चक्रस आणि भार्यापती द्वौ विहित विधात्रा बाईल बामणान केदनाई ओटवसू का म्हणून ब्रह्मान सांगला म्हण आता मंदीन गंजी नंबर सांगता तिन्नीचे तो सांगके देव मनुष्य तिर्यक तिन्ही जन्म कर्मानं प्राप्त जावचे तशीची स्वर्ग नरकादौ च्युतस्य औषधी भावपूर्वकमेव कर्म पळय ते तो विशेष जावन सांगता रस तिनी रितीर मात्र कर्म आम्ही करचे कर्मान तीन रीती जन्म मेळटा देव योनी मनुष्य योनी तिर्यक जन्म म्हळ्यार पशु पक्षी आदी जन्म मागीर कर्मफल अनुभवसून जाल्ली नंतर म्हळ्यार कर्मफल काही अनुभवसूचे स्वर्गांतू जेवो नरकांतू जीवो तो जीवच न्हय जल रुपारे पावस येताना भुंयचेर पडता सस्यांत वता ते सस्य मनुष्यकी प्राणिकी खाताना ते रेतो रूप जावन ताजीन जन्म प्राप्त जाता या एक तिन्ही विषय जल खंयचे स्वर्ग नरकादी या तीन योनीचे जल्म मागीर अन्य तिन्ही सांगतो रग यजु साम म्हळेले तिन्ही वेदत्रयानीं ती वाजपेयी याग जाता मागीर अद्वैरू जन सतनी प्रातःसवन मध्याह्निक सवन तृतीय सवन म्हणून म्हळ्यार तिन्ही सवन केदनाय करताची तिन्ही विषय येतरच पळय स्वर्ग मर्त्य पाताळ तीन लोक दाक्षिणाग्नी गर्भपत्य आवाहनीय ते अग्नित्रय जलनव अष्टावक्रात चारी विषय सांगता चतुष्टयम ब्राह्मणानां निकेतम ब्राह्मणाक ज्ञान मेळका म्हूण जाल्यार साधन करूक समाज आश्रम खंयचे म्हळ्यार संन्यासाश्रम ಒಟ್ಟು ಚಾರೆ ಆಶ್ರಮ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಗೃಹಸ್ಥ ವಾನಪ್ರಸ್ಥ ಸನ್ಯಾಸ ಬ್ರಹ್ಮ ಕ್ಷತ್ರಿಯ ವೈಶ್ಯ ಶೂದ್ರ ಚಾರೆ ವರ್ಣ जन पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हळेल चारे दिक्कू अकार उकार आणि मकार मेळणू ओंकार स्वरूप जावची परमात्म जता तशी आणि धर्म गोरूपार आस तक चारे पाय आणि मैखरी मध्यमा पश्यंती परा ये उत्तर म्हणटा पळय वाणी म्हणटा पळय ताजी चारी पाद तशी या पुरे ब्रह्मज्ञानीक गोतस जल्न आपण ब्रह्मज्ञानी म्हणून सांगल्या बरे जल्ले चारी विषय सांगतात बंदी कुडले म्हणटके पंच अग्नय पांच अग्नी पंचपदा पांचपदाचे छंदसू पंक्ती छंदसू म्हणतात ताका म्हळ्यार गार्हपत्न्य दक्षिणादी
आहवनीय सभ्य अवतत्य पंचअग्नी पंचाक्षरयुक्त जावनसूचे छंदसाक पंचछंदसु ಮುಂಚೆ पंक्ती छंदसु ಮುಂಚೆ मागीर अग्निहोत्र 10 पूर्णमास चातुर्मास्य पशु सोमयज्ञ हे 5 यज्ञ कोरका म्हणटाचे देवयज्ञ पितृयज्ञ भूतयज्ञ मनुष्ययज्ञ ब्रह्मयज्ञ हे पंचयज्ञांत येता चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राणत्वक पंचेंद्रिय मागिरी 5 पंथी चेकली अप्सरेस पंचचूडा म्हणटाची ती लोकांतो वेदांत प्रसिद्ध जावन आसा मागिरी पश्चिम दिक्काक वच्चे 5 न्हय पंचनद म्हणून सांगताची ते बिपासा इरावती वितस्ता चंद्रभागा शतद्रु हे पंचयमी पंजाबीन पंचनदी ಮುಂಚೆ बियास रावी झीलम चीना साटलेच कळवा अष्टावक्रत संची विशेष संख्ये षडादाने अज्ञादाना वळारे स गायी दक्षिण जाऊन दिताची कालचक्रांतो स ऋतू असची वाक पाणी पाद पायू उपस्थ मनस्सु हे मेळणू स इंद्रिय कृतिका नक्षत्र स आणि स विशेष यज्ञ साध्यस्क म्हणून म्हणटाचे हे पुराय वेदांत आसा वंदी 27 सांगता सप्तग्राम्या पशवः सप्तरण्या म्हणारी 7 मृगाक ग्राम्य मृग 7 मृग अरण्य मृग म्हणटाचे मागिरी 7 छंदसा निमती यज्ञ पूर्ण करचे कसले सप्त ते अग्नि समिदः सप्त जिह्वाः अग्नि सप्त जिह्वा सुचे गायत्री उष्णिक अनुष्टुप बृहती पंक्ती त्रिष्टुप जगती हे 7 छंदस 7 नमने ऋषी असच तेदना बो अष्टावक्र संख्ये अष्टौ शाणाः शतमानं वहन्ति 8 चिलाचे 8 चील म्हणल्यार कोश म्हणले किया हे देहस 100 वर्ष शतमानं वहन्ति 100 वर्ष वंताची कळवा तथाष्टपाद शरभ सिंहगाती एक शरभ म्हणलेले मृगस ताका अष्टपाद म्हणटाची ते सिंहाक मारची तितले बलिष्ठ मृग म्हणटाची अष्ट वसुः शुश्रुम देवतासु धरो देव ध्रुव सोम अह अनिल अनल प्रत्युष प्रभास हानी अष्ट वसु म्हणून म्हणटाची तशीची मागिरी यज्ञांतो युपस्तंभ दवरतना अष्टकोन आकृतीर दवरका म्हणून तेन्ना मंदी सांगतके पितृदेवतेंगेल यज्ञांतो 9 सामिधेनी रक्त सांगताची प्रपंचाचे सृष्टिक्रम प्रकृती पुरुष महत्त्व अहंकार चार बग पंचतन्मात्र 9 संयोजन असता काय मागिरी एक पादांतो 9 अक्षर छंदसाक बृहती छंदस म्हणटाचे कळवा तेदन अष्टावक्रात धनची सांगता काही 10 दिक्कू 10 100 ओट्ट केल्यार 1000 जाता गर्भिणी 10 महिनो गर्भधारण करताची शरीराक 10 अवस्था खंयची ते म्हळ्यार गर्भावास जन्म बाल्य कौमार पौगंड कैशोर किशोर अवस्था म्हणटाची यव्वन प्रौढ ते वार्धक्य मृत्यू कळवा आणि 10 जन पूजनीय 10 जन निंदनीय कोण म्हळ्यार आमयी दुर्मता शोकी दंडितश्च शटः कलह नष्टप्रतिर्मदीचेर्षि कामी च दशनिंदकाः म्हळ्यार रोगार आशिल्लो दुष्ट म्हूण लेखून घेतिलो शोकार्थ जावन आशिल्लो राजदंडन पाविलो शठ नीचू काम कळवून घेतिलो उन्मत्तू असूयेर आशिल्लो आनी कामको पुरुष तांणी निंदनीय म्हणून घेताच पूजनीय कोण अध्यापको आनु मलगड भाव रायू मावळो बायल दिल्लोलो मावू अम्मालो आनु अज्जो अन्नालानु अज्जो आनी बंधूंतू मलगड जावन आशिल्ले एकवे मानतो एकवे चिकप्पा हांनी पुराय श्रेष्ठ म्हणून घेतात 10 जन श्रेष्ठ म्हणून सांगून घेताची आता वंदी 11 नंबर सांगतरस इक्र इंद्रिय प्राणियांक उत्तर म्हळ्यार उत्तर वाक पाणी पाद पायु उपस्थ हे कर्मेंद्रिय श्रोत्र चक्षु जिह्वा घ्राण त्वक हे 5 ज्ञानेंद्रिय मन मेळटन इक्र इंद्रिय जाता म्हण मागीर यज्ञांतो प्रतिष्ठापन उपस्तंभ प्रतिष्ठापन इक्र कोरयता म्हूण येता प्राणींक इक्र विधाचे विकार आसा काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हर्ष शोक राग द्वेष अहंकार
मागीर देवतेलांतू इक्र एकादश रुद्र असची म्हणून सांगून म्हणटा. मृगव्याध सर्प निरती अजैकपाद अहिर्बुज्ञ पिनाकी दहन ईश्वर कपाली स्थाणु भव एकादश रुद्र म्हणून. तेदन अष्टावक्र सांगता की आव 12 विषय सांगता. एक संवत्सरांतो 12 महिनस जगती छंदसांतो 12 अक्षरस प्राकृत यज्ञ 12 दीस रब्बुका कोरका 12 दीस तई पर्यंत कोरची यज्ञ प्राकृत यज्ञ म्हणून श्रुतींतू सांगताची. ज्ञान जल्लेल जनांक गोतस 12 सूर्य असची म्हणून सांगून 12 आदित्य दात्र मित्र आर्यमा इंद्र वरुण अंश भग विवस्वंत पूषा सवित्र त्वष्ट्रा विष्णू हे 12 आदित्य. वंदी कुडले त्रयोदश म्हळ्यार 13 विषय सांगता असं. त्रयोदशी तिथी ही उक्ता प्रशस्ता त्रयोदश द्विपवती महीच्या म्हणारे शुक्ल पक्षाचे त्रयोदशी तिथी 12 श्रेष्ठ म्हणताची. प्रपंचांतो 13 द्वीपस म्हणत नुत बसता ताका विंगड सांगू कळना कळवे. वंदी स्तब्ध जल्ली म्हणले कुडले अष्टावक्रांत ते मुखार केले की त्रयोदशा हानी ससार केशी त्रयोदशा दिन यतिछंदासी चाहू. केशी मळलो दानवो 4 दीस पर्यंत महाविष्णू वटू युद्ध केले आणि अतिजगती छंदस म्हूण आसा तांतू 4 अक्षर आसता प्रतिपादांतू म्हूण सांगता. अष्टावक्रान श्लोक पूर्ण केले नव्हे. मंदी पंडिताक भारी लजी जेल की माती तो गोकोर बैसलं काही सभासदान पुरे क्लॅप मारू सुरू केले की कोणाक वंदी आका अष्टावक्रा भारी संतोषू तांणी तोंडानं पुरे शब्द करू सुरू केले की संतोषाचो कळवे. यज्ञ मंडपांतू विंगड शब्द जतरस अष्टावक्राल विद्वत पळोवन कितलीकी संतुष्ट जाले ब्राह्मण पुरे वैरेवन अष्टावक्राक तोचित गौरव केले की तेन्ना अष्टावक्र म्हणाल काही हे वंदी पंडितान तुगेला आसतना कितलीकी विद्वांसांचे पशी पुडयले पुराय जना सोलसायला न्हय आनी राजभटांक काप्पोन उदकां भितर घालायसी तशिल न्हय. आतां ताकाय तीची गती करी ताकाय वर्ण उदका लोकय म्हूण सांगून सांगता. तेन्ना वंदी पंडित जनकरायाला म्हणटकय अहम पुत्रो वरुणस्योत राज्ञः तत्रास सत्रम 12 वर्षिकं वै सत्रेण ते जनकतुल्यकालं तदर्थं ते प्रहिता मे द्विजाग्र्याः. म्हणारे आ वरुणाल पोतो हांग तू 12 वर्षापर्यंत याग प्रारंभ करताना मिगेल अण्णानं वरुणाने 12 वर्षापर्यंत याग आरंभ केलेले. आता त्या यागाक अर्थविच्य करू का न्हय तशें आ हांग दुखून श्रेष्ठ ब्राह्मण कोण वाद करू येता त्यांनी श्रेष्ठ न वसुका कनिष्ठ ब्राह्मण कोणी वाद करू येताव नान तसल जनाक आव हांग सोलवाचे तांकां आनी थंय समुद्राक लोकोचे. ते समुद्राची मेगल अन्नाले जाल्यार देखून हांव समुद्र ब्राह्मणा लोकयला बरें दिसता शिवाय थंय तांणी पुरे मेगल अन्नाल घरां भितर आसची कळबे आनी पुरे ब्राह्मण वापस ते यज्ञ जाले कुडले हांग येताचे पळय. आतां सर्ववंद्य जावन आशिल्लो अष्टावक्राक आव पुराय जनांनी ताका वंदन करूं का तितलो ओड जाल्लो तो अष्टावक्र ताका वंदन करता अभिनंदन करता हागेल निमती जावन हांव वापस वरुणाले वच्चा साध्य जालें न्हय म्हूण. तेदना अष्टावक्र लेखत काही हाणे खंय की वांचूक हांव वांचून वरला जायत म्हणून म्हणजे खातीर एक अंदाज एक म्हळ्यार एक पटी सांगून असो कयो आ वांचुका म्हूण सांगून अशी एक सोडूनच म्हूण सांगून लेखत काही. समुद्रांत लोकोची चुक्कन घेवचे खातीर अशी सांगू काही पुरया तशें जावन पळय कितलीकी ब्राह्मणांक हाणे समुद्रा भितर घाला न्हय. तेव्हाय कशें कोतुसवे हाणे काही चांगरीतीर वाद केले न्हय. आतां मेगे लोटकू तर्क वाद केले पळय तशी वाद करून न्हय पुराय जना ताणें समुद्राक घालेले तशी आतां तो म्हणटा समुद्रांत तो पेटयला तांकां बुड्डयला जाल्यार तांणी मरणीची तांणी ते मेगेले अन्नाले घरांत रतविज्या बसल्यांची म्हणून जाल्यार बद्धकी पट्टकी म्हणून नमगुची कशी अग्नी सर्व व्याप्त तो जळयतर आसता तेदो नाम असत्पुरुशांक मान जळयता सत्पुरुशांक जळयना म्हणून सांगू जत्वे ताका ना न्हय. चेडू नमगुच्या पुरोची जाल्यार आमी नमगताची वे तशीची बंदीन सांगली कुडले आमी नमगुचवे ते उदका बुड्डयले नंतर तांणी खंय रतविज्या वच्चे तांणी वांचून मरल्यार व्हड न्हय म्हूण म्हणटना अष्टावक्र जनकाले सांगता की जनकराया तुगेल बुद्धी श्लेष्मातकी फल खाल्ल्यावरी तुगेले
दतूर म्हणटा ताका. दतूर विशाचे एक उम्मती म्हणटाचे फल. ते फल खाल्ला रे माती मंद जातकय तशी तुगेल बुद्धी मंद जालावे आनी तुगेले वंदी तुका वगळसी तर असतं न्हय तशें तुका तूं भ्रांत जालावे म्हूण म्हणटना तूं ते ताणी सांगेल पुरे आयकता. साध्यस्वे कोणाकय समुद्रा उड्डयील जनांक वांचूक येवच्याक म्हणून तेदना तो सांगता जनकराय शृणोमी वाचम तव दिव्य रूपा मानुषीम दिव्य रूपोसी साक्षात. हे ब्राह्मणोत्तमा बद तुगेल उतर दिव्य आणि सामान्य मनशाल निमती ऐकूच्याक सांगूक अप्रे अशक्य तितली चंद तू उलयता पळितना इतले मनशालांतू इतली श्रेष्ठ उतर उलयील एकल्यांक हांव पळयनी. तू तुका लायक विद्ये यस तुका विद्येन तू एक होल्ड म्हणटाची प्रौढिमे म्हणटा त्यामा यस छंद वाक्चातुर्य यस मंदी पंडिताक सोलवायला नव्हतो आव ये मंदी पंडिता तुगेले बशा सोडत तू कुशिशील करतू ताका कसं कोरका म्हण लेखता त्या करीन. त्यानंतर सांगके जनकराया ये मंदीन वांचून म्हाका कसं जेवचें आस. आतां ताणें तुगेले द्राका सांगला ना वरून आला या पटेल म्हाका कसले ना मेगेला अनुची वरून म्हणून थंय पेटोवन सोडया ताका समुद्रांत बुड्डई मंदी पंडिता आसतकय बद्द सांगिला हांवें हांव वरून रायालो पुतू म्हाका कांय बुडचे विशया भयना मात्र न्ही हांव इतली ब्राह्मणाकय अन्नाले यज्ञ पेटयला म्हळेल मेगेल उत्तराय सत्याची. अष्टावक्राला अनु कहोडू इथं इची चमकला कळवे आतां पळय हांव थंय चमकल कुडले तांणी पुरे येता पळय अष्टावक्रा तागेला अनु मेळटा पळय तशी म्हूण भितरी पुराय जन आयलीच की पुरे ब्राह्मण वरून अंतांक पुरे सत्कारांनी कोरून पेटयला कळवे. कडेर कहोडू जनकरायाला सांगतकय जनकराया पळय जनांनी कितली रितीची यज्ञ याग करून जाल्यार चेडू हांव पावका म्हण लेखची कसं लेख पळय हांव कसं करनाशी राबता मेगल पुत्तान ते केल्ली न्हय तशी प्रपंचांत दुर्बल प्रजेंक महाबलशाली चेडून जत्ताची अज्ञानी पट्टांत ज्ञानी चेडून जत्ताची विद्यावंतांक बारी विद्यावंत जावन सुचे विद्वांस जावन आशिल्ले चेडून जत्ताची अपरे पट्टी न्हय न्हय तशी तूं ये मिगेल पुत्ता पळील न्हू तूं ये पुत्ताल निमतीची हांव आतां समुद्र रायल घराले दुखून येईल न्हय थंय बदची जनकरायाल तुगेल वरीची थंय वरुणाल यज्ञ बारी श्रेष्ठ रितीर जतर आशिल्ले ते संपन्न जावन हांगा येयलीच्या तुगेल यज्ञ श्रेष्ठ रितीर जबो म्हूण सांगून तो आशिर्वाद करतके कहोडू. आतां पुरे ब्राह्मण समुद्रा दुखून भायर येयलीची बंदी पंडितू जनकरायाला सांगून तो समुद्र प्रवेश करता. अष्टावक्राक बारी संतोषू जन्मायात लेगून तागेला अन्ना पळीन ताणें अन्ना सत्कार केले की भारी मोग दाखयल की अन्नाल वयरी मागीर सर्व ब्राह्मणांनी अष्टावक्राक तो चित सत्कार केले की त्यांनी मागीर तो मावळो श्वेतकेतू आनी अष्टावक्रो तागेलो मावळो श्वेतकेतू आनी कहोडाल ओटू आश्रमाक आयली. सुजाताक बारी संतोष मेगेल बामणू समुद्रा बुडला म्हूण लेखील आयलो न्हय म्हूण सांगून कडेरी बापूस सांगतके ताणें शाप दिलेलो न्हय कहोडान सांगतके चेडा मेगेल आश्रमा लागे सुची न्हय येस पळता तेक पंत बुड्डी घालून यो म्हूण तो तशी न्हंयत बुडतना तागेलो अष्टांग आसूचे वक्रत पुरे वता कळवे. ते न्हंयक समंगा म्हूण नांव येता म्हळ्यार अष्टावक्राल वक्रत पुरे वचून तागेले सर्व अंगांग चंदरिती समान जावन आसची तशी केली न्हय समंगा म्हूण म्हळेलें नांव आयलें खंय तें न्हंयक तशी पळय हें समंगा न्हंयत तुवंय ना युधिष्ठिरा अंगांगच वक्र असल्या सम करतल न्हय की ती म्हणटना तुगेल पाप नाश करना मे तुवंय ना आनी संध्या वंदनादी कर्म करी चांग ये म्हूण मागीर समंगा न्हंयक दाखयताची अष्टावक्रान हांगा नांव न्हू समजवचे पशी फुडें ताका मधुविला म्हळेलें नांव आशिल्लें. हे हांगा दुखून ಸ್ವಲ್ಪ दूर कर्दविला म्हळेलें एक सरोवर आसा भरतान स्नान केलेलें तें कळवे. अन्नेक कसं म्हूण म्हळ्यार इंद्राक वृत्रासुराल वधेन ब्रह्महत्या दोश प्राप्त जालेले तेन्ना इंद्रान हेंचे समंगा तीर्थांत स्नान केल्लें आनी ब्रह्महत्या पाप परिहार करून घेतले. हें समंगा तीर्थांत ना मधुविल हें कर्दमिलांत ना मागीर मैनाक पर्वता मदीं सुची विनश नक्षत्रा वचून थंय न्हावकात वय इत्याक म्हळ्यार
थंय अदिती तिक चेडू जावका म्हणून तिणें साध्य देवतेक निवेदन केलेलं अन्न आनी कोर्ण तशें न्हू हें विनश नक्षत्रांत मैनाका पर्वताचे विनश नक्षत्रांत हितू नावका तशें न्हू पवित्र जावन आशिल्ले पर्वत आरोहण करची कळ्ळें आनी कितलीकी अपयश आसूं तुमकां जाल्यार वचून तुमी यशस्वी जाताची हे कडेन पळय खनकला पर्वत म्हूण आसा मस्त ऋषी महर्षी वास करून आसाची ओड गंगा न्हंय प्रवाह करतरस सनत कुमार गंगा न्हंयची तीरार बैसून मस्त काळ तपस्या केलेले ताणें सिद्धी पाविलो तुवय त्या पुण्य न्हंयंतू ना गंगा नदींतू आनी कसं म्हळ्यार हें पुण्य म्हळेले गंगा न्हंयची रद रद म्हळ्यार एक मडू म्हणटाची गुंडी जागो थंय स्नान करी मागीर भृगुतुंग पर्वता वस थंय उष्णी नदींतू स्नान करी म्हणून म्हणटा ताजे नंतर मुखार एक आश्रम दाखयता स्थूलशिरा महर्षिले आश्रम ह्या आश्रमांतू तुगेल्याक आनीक थोडे अभिमान क्रोध पुरे आसला त्या पुरे तूं हांगा सोडका जाता ताजे नंतर एक रैभ्याश्रम म्हूण मेळटा थंय भरद्वाजाल पुतू पंडितू तागेलें नांव यवक्रीत म्हणून जाल्यार ह्या आश्रमांत तागेलें नाश जाल्लें म्हूण तेदना युधिष्ठिर निमित्तकी लोमश महर्षी भरद्वाज बारी श्रेष्ठ शक्ती संपन्न महर्षी म्हणटात न्हय म्हणटा तागेले पूत यवकृतान हे क्षेत्रांत विनाश जावचें कारण कसं न्ही म्हाका सांगता ते म्हणटना सांगता की भरद्वाज आनी रैभ्य म्हणून दोग जन बाल्य स्नेहितांनी ह्या क्षेत्रांत वास करिनाशिल्ले तांणी केन्नाय एकले एकले मेळचे संभाशण करचें धर्म जिज्ञास करचें तांकां बारी संतोश जाता आशिल्ले रैभ्याक अर्वावसू परावसू म्हळ्यार 2 चेडूं भरद्वाजाक यवकृत म्हळ्यार लेको चेल्लो रैभ्य आनी तागेले चेडूं वेद वेदांग पारंगतची हांगा रैभ्याले 2 चेडूं श्रेश्ठ कीर्ती पाविली तांणी जाल्यार समाजांत रैभ्याक आनी तागेले चेडूं हांगा मस्त गौरव आशिल्ले रैभ्याक दिल्लेले तितले गौरव भरद्वाजाक कोणेय दिनाशिल्लीच कित्याक म्हळ्यार रैभ्यो तो ताका वेदवेदांग पारंगत आनी सकल शास्त्र गोत्त आशिल्ले भरद्वाजा गोत्ना म्हूण न्ही जाल्यार भरद्वाज कोणाले विशय आखना तागेले इतले तो तपू जपू सकड करून नुतस्त आशिल्लो जाल्यार हो सगळो दिसू तोंडां उतरांनी भारी छंद हा गेले विंगड जनाले कशी उल्लोका कसल कोरका खंयचे विशय कशी सांगका ते परी रैभ्या गोत्त आशिल्ले भरद्वाजाक त्या पळयना निचाव न्हू आतां बरलेले ब्राह्मण रैभ्या दिल्लेले मर्याद भरद्वाजा दिनाची भरद्वाजाक तांतू कसं लेना मान अपमान दोन्ही समान सुत तसलो एक ज्ञानी मनीस तो जाल्यार तागेले पूत यवकृत ताका ಸ್ವಲ್ಪ बेजार जाता आशिल्लें कसो गो स्वय आमकां इतली मोल दिनात न्हय ब्राह्मण पुराय म्हूण सांगून हांव रैभ्या पशी रैभ्याल चेडूं अल्पशी चड विद्या शिकूका म्हूण म्हणलें लेक हटारे तो भारी घोर तपस्स करता म्हळ्यार आतां वेद शिकून कितली पांडित्य मेळ्ळां ताजे पशी चड पांडित्य मेळका जाल्यार तपस्सा निमती मेळटा म्हूण सांगून घोर तपस्या करता कशी म्हूण म्हळ्यार यज्ञ प्रतिश्ठापन करता अग्नीक प्रतिश्ठापन करता आनी ते अग्नी भितर तागेले देह हे तापयत आशिल्ले म्हळ्यार अग्नींतू राबत आशिल्ल्यो ते घोर जावन असो तपस न्हय ताका भारी इंद्रा भारी बेजार जालें येवन यवकृताले म्हणलें की ताणें तूं खंयचे कारणान असले घोर तपस्या करता तूं इथे तूं अशी चलता म्हूण कळ्ळें कडेर यवकृत म्हणाल हे इंद्रा अध्ययन नाशी ब्राह्मणांक वेद स्फुरण जावो म्हणलेलेक ध्येय मेगे ताजे खातीर हें तपस्या हांव करता मेगेल ह्या तपस्या निमतीची सकल वेद वेदार्थ सकडी म्हाका लायक रितीर येवका म्हळ्यार कशी शिकला म्हणणे तांत पारंगीत जावका म्हाका म्हणून तो सांगता इत्याक म्हळ्यार पळय संप्रदाय कशें आसा म्हळ्यार वेद आचार्य मुखेन शिकोवका कितलीकी वर्ष वता तशें जावन म्हाका अत्यल्प कालांत ते वेद वेद्यांत प्राविण्य ते मेळका म्हळेल खातीर हांव हे तपस्या करतरस इंद्र सांगता तुका गोत नावे मार्ग एष विप्रर्षे येन त्वं यातुमिच्छसि किं विघातेन ते विप्र गच्छादि हि गुरोर्मुखात् तुका तपस्या मूलक वेदवेदांग ज्ञान मेळका म्हूण तूं लेखला पळय हे सम मार्ग न्हय नवे
वेदाध्ययन केदने गुरुमुखेन कोरचे सम्मा म्हणतात ना. म्हणताना संप्रदायाक अनुसार जावन कशी एक गुरु शिष्यालय गुरून शिष्या शिकोचे अध्ययन क्रमस पळय ते आता तुगेल निमतीन आश जाता वय बे तुका श्रेयस जत्वे ना नवे वस तपस्वी राबाई तू एका आचार्याक सोदून काढी आणि तागेले वेदाध्ययन प्रारंभ करी जाल्यार यवक्रीतच पळय इंद्रान कितली बुद्धी सांगला रे कन्नाक घाल नाके तपस्यो करतरस्यो घोर तपस्सो अपास इंद्राक उंचाणे तागेल तपस्याची इंद्र लोकांत पुरे अपास इंद्र येता ह्या पंत तो आदेश दितके सूर्यपंताने समाधान सांगितले या पंत आदेश दिता सांगतके हे भरद्वाजाला पूत नव्हतं अशक्योर्थ समारब्धो नाही तद बुद्धिकृतम तवा तू अशक्य जाऊन नशेल शक्य करू का प्रयत्न करतरस कळव्या दिव्य ज्ञान सामान्य ब्राह्मणाकही येवका मिळेल एक आशय न्हू तुगेले ते साध्य नाही समालोचन करी पळय तुगेल तपस्या निमती तुक्कनी तुगेलांना लायक ज्ञान येवच्या पुरो शिवाय पुराय जनाक येवचे खातीर कर का म्हूण सांगून समजायना ते म्हूण म्हणटात तेदन तो सांगता की यबकरीत न चैतत एवं क्रियते देवराजम अमेप्सितम महता नियमेन अहम तपस्ये घोरतरम तपः तू मक्का मिगेल अपेक्षा परिपूर्ण जैनानं शिकेल रे आव तपस्वी करचे खंडित राब्बाना आणि घोर तपस्वी करता आता आव मिगेल सगळे देह अग्नींतू दबरला नव्हे आणि मिगेल अंग कुडकू कोरून यज्ञेश्वराक होम करता कळव्या म्हणताना ताजी तपस्या फलानपुणी ब्राह्मणान पुरे अध्ययन करनाशी वेद पावची तशी जाऊ का कडे रे निजावनु इंद्रान सांगेल समशिले विषय चला रे यवक्रीतू कसं सांगलं रे ऐकना तागेल निर्धार बदलायसीना ಸ್ವಲ್ಪ आलोचन करत की इंद्र सीधा सांगून कसले जैनी कसले एक उपायच व्याका ते गोर तपस्या दुखून विमुख करच्या कम कडे रे तो कसं करता एक रोगपीडित जललं एक वृद्ध ब्राह्मण जाऊन किते कोण इंद्र आणि यवक्रीतू केदनाय स्नान करू येत पळय गंगा नदी लागी गंगा नदीन तो खंयची भागार येत पळय थंय आशिल्ल रेवेन गंगा नदीक आवणेकट्टू बनता म्हूण प्रयत्न करू राबलायो वृद्ध ब्राह्मण हो पळयता यवक्रीतू वृद्ध ब्राह्मण जलरी मुष्टींतू रेम हाडता गंगेंतू घालता अक्का यवक्रीताक हें कसं काम म्हणून पळील की ताणें हास येईल की ताका असलो की ब्राह्मणा म्हणाल किमिदम वर्तते ब्रह्मन किंच ते हचिकेशितम अतीव ही महान्यत्नः क्रियते अयम निरर्थकः हे ब्राह्मणोत्तमा तू करचे कार्य कसली आहे कसल उद्देशा खातीर तू या कार्य करता साध्य बाये तू कितली रेव मुष्टीन हाण घालता तितले रेव उदकान तोळून वतरस कसल हणे कट्ट बांदूत तुवें ब्राह्मण म्हणाल की बंदिश्ये सेतुना गंगाम सुखः फंधा भविष्यति क्लिश्यते ही जनः तात तरमाणः पुनः पुनः पळय चरडा तुका गोतना हांव गंगा न्हय क सेतू बंदू का म्हूण प्रयत्न करतरस एकच वेळ हांव सेतू बंदिले म्हूण जाल्यार जनांक पळय ही गंगा नदी दांटूच्याक भारी सुलभ जाता आतां दोणी वचून येतरसच पाप मस्त तोंदरी जाता तांकां परावलंबन म्हळ्यार दोन सोडू एक अंबीक जेवू का तांकां तांणी जावन तांणी वचा जातवे पळय तें जेवा ते गंगा नदी कणे कट्ट बांदिल म्हूण जाल्यार तांणी जावन तांणी वच्चू येत न्हू तेदना हो सांगता की यवक्रीतू हे ब्राह्मणा ह्या मटा ಹೊಳ್ತ गंगे तू रेम मुष्टीन घालून कसं सेतू बांदिता हें कार्यरूप हाडचें काम न्हय हें जायना साध्य ना जाय म्हण तूं व्यर्थ वेळो वायट करतरस तू कसले करू जत जल्ल काम करी तेदना तो सांगता की तूं तपस्यान वेदांग शिकत जाल्ला री हांव एका रित्या करूनच कुडले यवक्रीता कळ्ळी की इंद्रूची हे ब्राह्मण रूप धारण करून आयला दिसता कडेरी त्या ब्राह्मणाक यवक्रीत इंद्र म्हणून आपयतरस हे इंद्रा तुगेले प्रयत्न व्यर्थ जाता म्हूण तूं सांगता न्हू रेम घालचें मिगेले प्रयत्न व्यर्थ जाता म्हूण तूं सांगला रे व्यर्थ जायना अशी जेवची तसल कसले विंगड मार्गू ना हांवें ब्राह्मणांक तपश्चर्येन
तपश्चरणेनं वेद शिकत असले साध्यत ना म्हूण जाल्यार विंगड खंयचे वर दी तूं जाल्यार तुगेले वरा निमती सगळे ब्राह्मण समूहान तो श्रेष्ठ म्हूण जावका जतवे कडेरी इंद्रू यवक्रीताक वर दितकय म्हणटकय तुगेली इच्छा म्हणकेची सर्व वेद तुगेलं न्ही तुगेलं अन्नाला हृदयांत म्हळ्यार तुमकां मनन जाता हृदयांत उपस्थित जाता म्हळ्यार तुमकां वेद मनन जाता आनी तुगेलो कसो आशस संपूर्ण जाता तूं आश्रमा वस कडेरी धर्मरायाला केलो मत सांगता तो आश्रमा येवन तागेल्या अन्नाक अभिवादन करतकय आनी म्हणटकय आना तुक्क आनी म्हाका सर्व वेद संपूर्ण जावन मनन जावची तशी हांव इंद्रा लागीं वर घेवन येयला तेदना भरद्वाज सांगतकय चेडा तूं कसले वर घे म्हाका काय हाजीन मस्त संतोश जायनी कित्याक म्हळ्यार हें वर आमगेलो विनाश करता म्हूण म्हाका दिसता कित्याक म्हळ्यार तुकत तुगेले मना आशी तूं तपस्या मुखांतर पावलो म्हळ्यार एक दर्प एक अहंकारो पुरो तूं केवच्या पुरो कोण मस्त अहंकार करता दुरभिमान करता तांणी नाश जाताच म्हूण तुका गोतना मेळ तुका एक देवतेन सांगेल काणी सांगता पळय हांव आयक म्हण ती काणीच विशयम मी पाहिजे दिसा पळया जे सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता